माझे थोडे विषय तुम्हाला सांगितले पाहिजेत की जेव्हा आम्ही भाजपच्या सोबत होतो तेव्हा आम्ही कडवट हिंदुत्ववादी होतो आणि भाजपला आम्ही सोडलं म्हणजे काय हिंदुत्व सोडलं का? आणि मग आम्ही केवळ भाजपला सोडलं म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर मग म्हणून मी परवा जी काय उदाहरणं दिली की मोहनजी भागवत, मला त्यांच्याबद्दल आक्षेप नाहीये, पण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की 100 वर्ष संघाची पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 100 वर्ष ज्या संघाच्या पिढ्या ज्यांनी खस्ता खाल्ल्या, खपल्या, अनेक काही कष्ट घेतले असतील, त्या कष्टाला आज जी काही फळं लागलेत, विषारी फळं, हेच तुमचं 100 वर्षाचं फलित आहे का? कारण स्वतः मोहन भागवत हे मशिदीत जातात, त्यांना त्यांचं ते सर्वोच्च नेते त्यांनी राष्ट्रपिता म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर थांबा या चॅनलवरनं बघा ना तुम्ही. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याकांना आता सदस्य करून घेते, कधी सौगाते मोदी वाटतायत. आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं. सौगाते नेहरू कधी पाहिलं का तुम्ही? सौगाते इंदिरा गांधी कधी ऐकले का तुम्ही? मग सौगाते मोदी वाटणारे हे हिंदू कसे? पाकिस्तान बरोबर जोपर्यंत पाकिस्तान आतंकवाद इथला थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका, हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेच आम्ही परत परत सांगतोय. आणि तरी देखील म्हणजे हे भारतीय जनता पक्षानेच सांगितलं की पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या. हिंदू असेल गोळी घातली, हिंदू असेल गोळी घातली. मग तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत आणि ज्यांनी हिंदूंना मारलं, ज्यांनी त्या अतिरेकी किंवा मारेकरी पाठवले होते, त्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? बरं आम्ही काँग्रेस बरोबर गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं. मग तुम्ही चंद्राबाबूवर गेलेल्या ते चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? भाजपचे मुस्लिम अल्पसंख्याक असेल, सौगाते मोदी वाटतात, 32 लाख मुस्लिम लोकांना त्यांनी ती सौगात वाटली, तरी भाजप हिंदुत्ववादी आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भाजप जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव जिहाद. असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे भाजपने केलं, त्यांनी काही केलं, सौगाते मोदी वाटलं तरी अमर प्रेम आहे. त्याच्यानंतर एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशी म्हणजे रक्षाबंधनाचा जो मी उल्लेख केला, बहीण आपल्याला राखी बांधते की माझं रक्षण कर म्हणून. ती सोफिया कुरेशी महिला आपल्या देशाचं रक्षण करते, तिला हे निर्लज्ज भाजपवाले पाकिस्तान की बहन, आतंकवादियों की बहन म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की यावर्षी मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. मग नक्की तुमचं काय, भाजपचं काय, अमर प्रेम आहे का लव जिहाद आहे? हा प्रश्न विचारण्याची ताकद ही पत्रकार गमावून बसलेत का? का नाही विचारत? जर लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्न विचारू शकत होते तर आपणच निवडून दिलेल्या, आता मतचोरी हा विषय मी आणत नाही, निवडून आलेत ना, मानलं, बसलेत डोक्यावर. मग आपणच निवडून दिलेल्या सरकारला आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार आपण गमावून बसलो आहोत का? आणि तो जर गमावून बसलो असू तर मग आपण पत्रकार म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आहोत का? हा एकच प्रश्न आहे. बाकी बोलायला गेलं तर पुन्हा माझं भाषण इकडे होईल, म्हणून मी जास्त काही लांबण लावत नाही. पण डोक्यामध्ये माझ्या ह्या काही गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की निदान पत्रकारांनी निष्पक्षपातीपणाने दूध का दूध, पाणी का पाणी हे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. आणि आत्ता जे काही एक अंधभक्त हा वर्ग जन्माला आलेला आहे, त्या अंधभक्तांना दृष्टी देण्याचं काम ही करण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे, आमच्या सकट. मला वाटतं ती जर का आपण